ज्या गोष्टीला मी घाबरत होते तीच गोष्ट घडते. बाबांच्या दडपणामुळे आणि त्यांना आलेल्या अटॅकमुळे घाबरून मी लग्न तर केलं, पण आता आदित्य देसाईनं दाखवलेल्या या अजब चांगुलपणामुळे माझी कोंडी झाली. तुझी बॅग अनपॅक करू नकोस. तुझा निर्णय होईल त्या दिवशी तशीच घेऊन ती त्याच्याकडे जाऊ. मला निर्णय घ्यायचा आहे. एका बाजूला ती कमिटमेंट आहे आणि एका बाजूला ही. काय सांगतंय माझं मन? त्या निर्णयामागे धावून दमछाक नको करून घेऊस. जस्ट बी युअरसेल्फ. ज्यानं मला पहिल्यांदा मोकळा श्वास घ्यायला शिकवलं, जो स्वतः पूर्णपणे स्वतःच्या उर्मीप्रमाणे जगतो, त्या माझ्या वाऱ्यासारख्या अधूकडे जाऊ की जो संयमी आहे, तत्वनिष्ठ आहे, ज्याच्या मनात माझ्याबद्दल, माझ्या प्रेमाबद्दल रिस्पेक्ट आहे, त्या आदित्यकडे जाऊ? शपथ घेऊयात की कधीही एकमेकांची साथ सोडायची नाही. जवळ असलो तरीही आणि नसलो तरीही आजपासून आपण दोघं बांधले गेलोय या रेशीम गाठीत. किती विचित्र आहे हा कॉन्फ्लिक्ट. आधीचं नातं जुळण्या किंवा तुटण्याआधीच हे नवं नातं आयुष्यात आलंय आणि मनाला निर्गाठ बसलीये. आणि हा गुंता फक्त मला आणि मलाच सोडवायचा आहे. प्रेम पिंजरा नाही होत, प्रेम पंख देता. प्रेम कधी जखडून नाही ठेवत मेघना, ते मुक्त करता. निर्णय घेण्याच्या अवघड पॉइंट पाशी येऊन घाबरून उभी आहे मी. समोरच्या वादळाला तोंड द्यायची हिम्मत होत नाहीये. पण मला स्वतःच्या मनाचा, स्वतःच्या बुद्धीचा स्पष्ट आवाज ऐकायचा असेल तर त्या वादळाला सामोरं जायलाच हवं. डोळे उघडून पाहायलाच हवं. आजमावायलाच हवं की मी अदूला विसरू शकते का. निदान तो प्रयत्न तरी करायलाच हवा. कधी आलास? तू डोळ्यामिटून दूर हरवली होतीस ना, तेव्हाच. आलीस परत? माहित नाही. मी एका मोठ्या समुद्री वादळात सापडले रे. क्षणात एक लाट मला स्वच्छ किनाऱ्यावर आणून सोडते आणि क्षणात दुसरी मला खोल अथांग समुद्रात ओढून नेते. अल्टिमेटली कुठे जाणार माहित नाही, पण काय काय नाही. अशी वादळे एकट्यानंच पार करायची असतात. तू ती करशील मेघना. बाय. हॅलो. हा माई, मेघना बोलते. हा बोल बोल बाळा. काय ग? हा माई, आज मला घरी यायला थोडा उशीर होईल, चालेल ना? अगं चालेल ना म्हणून काय विचारतेस? चालेल की. आणि तुझं काहीतरी काम असेल म्हणूनच उशीर होतोय ना. आणि आता तू मला फोन केलायस ना, मग काही प्रॉब्लेम नाही. अगं फोन केला नाहीस आणि उशीर झाला ना तर काळजी वाटते बाळा. हा बरं, जेवायला तरी घरी येणार आहेस का बाहेरच काहीतरी खाऊन येणार आहेस? नाही, घरीच येणार आहे जेवायला. जेवणापूर्वी पोचेन. हा बरं बरं, ठीक आहे. मग ठेवू फोन. बाय. अरे देवा, 4 वाजत आले. चहा टाकायला हवा. मेघना. हा हॅलो, बोल मेघना. हा आज घरी जाण्यापूर्वी थोडा वेळ भेटूयात.
कॉफी शॉप मध्ये. अरे वा, माझी काहीच हरकत नाहीये. पण काय ग, काही विशेष? नाही नाही, काही विशेष नाही. जस्ट टू. ओके ओके, ठीक आहे. मी तुला SMS करतो आपल्या दोघांनाही पोहोचायला सोयीचं कॉफी शॉप कुठलं आहे ते. संध्याकाळी 6 वाजता चालेल? ओके चालेल. डन. डन. सी यू देन. बाय. बाय.